नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. तर आत्ता एक नवीन ब्रेकिंग न्यूज आली आहे लाडकी बहीण योजनेबाबत. आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक बातमी दिली आहे, घोषणा केली आहे. तर आत्तापर्यंत 4,600 कोटींच्या चेकवर सही झालेली आहे, असं त्यांनी सांगितलं आहे. सविस्तर काय आहे, कोणत्या चेकवर सही झाली आणि कधीपर्यंत तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतील, हे सगळं त्यांनी त्यांच्या एका सभेमध्ये सांगितलं आहे. तर तुम्हाला संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. तर आपल्याला माहिती आहे की लाडकी बहीण योजनेचे सगळ्यांना पैसे बऱ्यापैकी लोकांना आता आलेले आहेत. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना देशातील क्रांतिकारी योजना महाराष्ट्रात सुरू झाली आहे. सगळ्यांना माहिती आहे 2 महिन्याचे लोकांना पैसे मिळाले आहेत, तरी अर्ध्या लोकांना सप्टेंबर महिन्याचे पैसेही जमा होण्यास चालू आहे. तर त्यावेळा मुख्यमंत्री म्हणाले की आमच्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जाणं सुरू झालं. पण ज्या मुख्यमंत्र्यांनी घोषित केली होती त्यावेळी त्यांचे जे विरोधक आहे ते म्हणाले की योजना फसवी आहे, काही तुम्हाला पैसे मिळणार नाहीत, हे फक्त निवडणुकीसाठी चालू आहे असं म्हणाले. पण आत्तापर्यंत सगळ्यांना माहिती आहे 1,60,00,000 खात्यात पैसे जमा झाले आहेत. म्हणजे आत्तापर्यंत जेवढे फॉर्म भरले गेले त्यापैकी आत्तापर्यंत 1,60,00,000 महिलांना पैसे त्यांच्या खात्यात मिळालेले आहेत. एवढ्या लोकांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे त्या लोकांना मिळालेले आहेत. आता 2 कोटींच्या वर खात्यामध्ये पैसे जमा होणार असल्याची माहिती फडणवीसांनी दिली आहे. तर इथून पुढे 2 कोटीच्या पेक्षाही जास्त महिलांना याचा लाभ घेता येणार आहे, त्यांना पैसे मिळण्यात येणार आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं बोलताना. तर ह्या आपल्याला माहिती पहिल्यापासून की या योजनेला खूप विरोध होता आधी विरोधकांकडनं, की खोटी आहे किंवा फसवी आहे किंवा निवडणुकीसाठी ह्या केल्या जात आहे. पण जेव्हा खरंच पैसे आले तेव्हा महिलांना कळलं की ठीक आहे, खरंच आपल्याला पैसे मिळणार आहेत योजनेचे. तर मार्चपर्यंतच्या निधीची तरतूद म्हणजेच काय बघा, सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाणार, त्यामुळे काळजी करू नका. आम्ही मार्चपर्यंतचे सगळे पैसे ठेवले आहेत, म्हणजे 2025 पुढच्या मार्चपर्यंतचे पैसे निधी आत्ताच त्यांनी बाजूला ठेवला आहे. त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, मार्चपर्यंत तुम्हाला पैसे मिळतील असं ते म्हणाले आहेत. पुढे ते म्हणाले तुमच्या आशीर्वादाने मार्चमध्ये पुन्हा बजेट मांडू, म्हणजे मार्चनंतर पुन्हा अजून बजेट काय त्यानुसार तुम्हाला ते कळवतील काय आहे ते त्याच्या पुढच्या मार्च 2026 पर्यंतचे पैसे ठेवू. शेवटी बजेटमध्ये 1 वर्षाचे पैसे ठेवता येतात, तशी तरतूद करण्यात येईल. काही झालं पुढचे 5 वर्ष योजना बंद होणार नाही, ही योजना सुरूच राहील असा दावा केला. म्हणजे महिलांनो पुढचे 5 वर्ष तरी ही योजना चालू राहील असे त्या सभेमध्ये बोलण्यात येत आहे. तर तुम्ही जेव्हा ते होईल तेव्हाच तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा, ठीक आहे. त्यामुळे त्यांनी तर बोलले, त्यामुळे ते करतीलच असं सगळ्यांनाच वाटतं. आशा आहे सगळ्यांना की ते ठेवतील, पुढील 5 वर्षापर्यंत ही योजना चालू ठेवतील. पण आता ते पुढे आपल्याला मिळेल बघायला की खरंच आहे की नाही. तर आम्ही लाडकी बहीण योजना जाहीर केली तेव्हा विरोधकांनी त्याची खिल्ली उडवली. आत्ताही विरोधक त्यात अडचणी आणण्याचे आटोकाट प्रयत्न करत आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींनी घाबरून जायचे काम नाही. मात्र योजना पुढेच सुरू ठेवायची असेल तर येणाऱ्या निवडणुकीत महायुतीला निवडून द्या, असे स्पष्ट आवाहन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले आहे. तर अजितदादा पवार म्हणाले की ही योजना पुढे चालूच होणार आहे, पण तुम्हाला त्यासाठी महायुतीला निवडून द्यावे लागेल असं त्यांचं म्हणणं आहे. तर पाहूयात कधीपर्यंत चालू राहील ही योजना, काय होईल कसं होईल तुम्हाला कळेलच पुढे. तर आता बघा काय म्हणाले पुढे, 4,600 कोटींच्या चेकवर सही करून इथे आलो, ठीक आहे. विरोधक लाडकी बहीण योजना निवडणूक नंतर बंद पडणार असा प्रचार योजनेत अडचण आणण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणजे सगळेच बोलत आहेत, म्हणजे सगळेच विरोधकच आणि सगळे बोलतात की निवडणुकीपुरती ही योजना आहे, निवडणुकीनंतरही बंद पडणार आहे, ठीक आहे. मात्र लाडक्या बहिणींनो तुम्ही अजिबात काळजी करू नका, योजना कुठल्याही स्थितीत बंद होणार नाही असा दिलासा अजितदादा पवार यांनी दिला आहे. म्हणजे अजितदादा पवार स्वतः म्हटलेत, आपले मुख्यमंत्री स्वतः म्हटले आहेत की ही योजना अजिबात बंद होणार नाही, योजना कुठल्याही स्थितीत बंद होणार नाही, ती नेहमी पुढे चालूच राहणार आहे, ठीक आहे. नंतर या कार्यक्रमाला येण्यापूर्वीच पुढील हप्त्यासाठी 4,600 कोटी रुपयांचा धनादेशवर सही करून आलो आहे. म्हणजे ऑलरेडी दादांनी पुढच्या हप्ते आहेत, जे पुढील काही हप्ते आहेत, ज्या 4,600 कोटी एवढ्या रुपयांच्या त्यांनी चेकवर, धनादेश म्हणजे चेकवर ते सही करून आले आहेत. म्हणजे ऑलरेडी मंजूर झालेला आहे तुमचा पुढचा निधी, जेवढा काही येईल, जेवढा वर्ष येईल तेवढा निधी त्यांनी मंजूर करून ठेवला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र ही योजना सुरू ठेवायची असेल तर पुढील निवडणुकीत कमळ घड्याळ आणि धनुष्य बाणला निवडून आणा असे रोखठोक आवाहन त्यांनी लाडक्या बहिणींना केले आहे, ठीक आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही मतदान करा, नाही केलं तरी योजना पुढे चालू राहील नाही आपल्याला पुढेच कळेल. पण त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही काळजी करू नका, कुठल्याही परिस्थितीत तुमची योजना बंद पडणार नाही, पुढील 5 वर्ष योजना चालेल असं त्यांचं म्हणणं आहे.
आता बघा, तुम्ही महिलांना काळजी करू नका, तुम्हाला पैसे येत राहतील. काहींना माहिती आहे आता सप्टेंबरचे पैसे सगळ्यांना आशा लागली आहे की सप्टेंबरचा हप्ता कधी येईल, कधी येईल. तो नक्कीच लवकर येणार आहे. शेवटपर्यंत, महिना अखेरपर्यंत सगळ्यांना पैसे येऊन जातील. तर ही एक महत्त्वाची माहिती होती. त्यांनी ऑलरेडी 4,600 कोटींचा धनादेश त्यांनी धनादेशवर सही करून आले आहेत ते आत्ता, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे पुढच्या खूप साऱ्या महिन्यांसाठी, वर्षासाठी निधी त्यांनी ऑलरेडी बाजूला ठेवला आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. तर बघा, व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून नवनवीन मी तुमच्यासाठी योजना आणि अशाच माहिती घेऊन, बातम्या, ब्रेकिंग न्यूज घेऊन येणार आहे. तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याबद्दल धन्यवाद.